वास्तुशास्त्रातील 41 गुपित नियम. नंबर 1. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रासंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो. नंबर 2. घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे. या स्वास्तिकचे स्टिकर्स शक्यतो लावू नये. नंबर 3. उंबरट्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावस्येला 5 कापराच्या वड्या जाळाव्यात. नंबर 4. कान तुटलेले अथवा भेगा गेलेले कप, स्टीलची, काचेची अथवा प्लॅस्टिकची भेगा गेलेली भांडी, बंद पडलेली घड्याळ किंवा भंगारवजा सामान घरात ठेवू नये. अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात, कारण या तुटलेल्या व भंगारवजा वस्तूमध्ये कलीचा वास असतो. नंबर 5. बहुतेक सर्व नारळाला 3 डोळे असतात. क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो. त्याला एकाक्ष नारळ म्हणजेच लक्ष्मीदायक असल्याने सांपदिक लाभ होतो. म्हणून असा एकाक्ष नारळाला चिंतामणी नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाहीत, त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात. नंबर 6. विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये. नंबर 7. मंगळवार व रविवार हे 2 वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णतः वर्ज्य करावेत. नंबर 8. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत. नंबर 9. आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनविला तर ते घरासाठी कलहकारक ठरते. नंबर 10. कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस तोंड करून बसवून औषध दिल्यास त्याचा आजार कमी होतो. सार्थ चरक संहितेमध्ये या संबंधीचा स्पष्ट उल्लेख आहे. नंबर 11. चुकूनसुद्धा कोणत्याही प्रकारचे कॅक्टस किंवा काटेरी रोपटे फ्लॅटसमोर लावू नयेत किंवा फ्लॅटमध्येही लावू नयेत. परंतु एखादा इसमास अशा प्रकारच्या रोपटेची हौस असल्यास अशा व्यक्तीने त्याच्या शेजारी तुळशीचे झाड अवश्य लावावे. म्हणजे काटेरी रोपट्यामुळे होणारे वाईट परिणाम तुळशीच्या झाडामुळे कमी होतील. नंबर 12. काटेरी रोपटे अथवा कॅक्टस घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्या तरी प्रकारची उद्विग्नता येत असते अथवा बारीक सारीक कारणावरून कुटुंबियामध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे. नंबर 13. ज्याला संतती होत नाही अशा व्यक्तीला अश्वत्थाला प्रदक्षिणा घालण्यात सांगितलेल्याचा उल्लेख आहे. थोडक्यात कोणतीही शक्ती प्राप्त करून घ्यावयाची असेल तर अधिक शक्तिमान अशा अश्वत्थामाचे पूजन केल्याने व त्याला प्रदक्षिणा घातल्याने त्याला यथोचित लाभ प्राप्त होतो. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारही करणे जरुरीचे आहे. नंबर 14. घड्याळ ही एक जिवंतपणा दाखवणारी लिव्हिंग इंटाइटी वस्तू असल्याने पूर्व किंवा उत्तर भिंतीवर ते लावावे. बंद घड्याळे त्वरित दुरुस्त करावीत किंवा बदलावीत. नंबर 15. जो महोत्सवाचे प्रतीक म्हणून सरळ उंच वाढणारा हिरवागार बांबू पूर्व दिशेस लावावा. दीर्घायू व स्वास्थ्याची ती पावतीच आहे. नंबर 16. दरवाजाच्या डोक्यावर खोबणीत मंगल कलश ठेवल्यास उत्तम आणि ते शक्य नसेल तर बाजारात मंगल कलशाचे टाईल्स बसवावे. नंबर 17. स्वयंपाकघर पूर्वेस त्यातही शक्यतो आग्नेस असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते, तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा. नंबर 18. आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाडं असू नयेत. शतशः खरे आहे, त्यामुळे द्वारवेध हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगण्यात आले आहे.
सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्ष आयुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात. नंबर 19. घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये. नंबर 20. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. नंबर 21. नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा. नंबर 22. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. नंबर 23. वर्षातून एकदा तरी घरात उदक शांत करावे. नंबर 24. घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत. नंबर 25. घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा. नंबर 26. आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे. दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये. नंबर 27. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत. नंबर 28. दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत. नंबर 29. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त शुद्ध जल अर्पण करावे. नंबर 30. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास 5 सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे. असे केल्याने कटकटी कमी होतील. नंबर 31. अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती, सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी. नंबर 32. दरवाजे जीर्ण झाल्यास त्वरित बदलणे. एखादा दरवाजा जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुरूप घरातील व्यक्तीवर पूर्व ईशान्य पुरुष, उत्तर ईशान्य स्त्री, दक्षिण नैऋत्य स्त्री, पश्चिम नैऋत्य पुरुष, पश्चिम वायव्य स्त्री, पूर्व आग्नेय स्त्री अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. नंबर 33. ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये. नंबर 34. वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये. नंबर 35. देवघरात देवाचा फोटो बरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नयेत. नंबर 36. मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते. नंबर 37. एक स्वच्छ मोठी बाटली घेऊन त्या बाटलीत शुद्ध पाणी भरावे. त्यात गोमूत्र, कापूर, हिंग पावडर, वावडिंग पावडर सर्व मिळून मोठे 2 चमचे टाकावेत. हे बाटलीतील पाणी संडास बाथरूम सोडून सर्व घरात सकाळ संध्याकाळ शिंपडावे. हा प्रयोग 45 दिवस करावा. नंबर 38. ज्या नवीन वास्तूस दारे खिडक्या बसवलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये, कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो. यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये. नंबर 39. उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिकटू नयेत, कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावले पडणं हे काही बरं नाही. नंबर 40. आपल्या नावाची पाटी सेफ्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाजावरच लावावे. नंबर 41. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा आणि हळद कुंकू वाहून पूजा करावी. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.